रामकृष्ण हरी. विठ्ठलप्रेमींनो, आपण सर्वांनी ऐकले आहे, जेव्हा चांगदेव महाराज 1400 वर्ष जगण्याचा अहंकार घेऊन वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाले, तेव्हा माऊलींनी एका निर्जीव भिंतीला चालवून दाखवले. एका जिवंत माणसाचा अहंकार त्या निर्जीव भिंतीने एका क्षणात मातीत मिळवला. तर तुम्ही कधी विचार केला आहात का की जेव्हा आळंदीमध्ये ही निर्जीव भिंत हवेत चालत होती, तेव्हा शेकडो किलोमीटर दूर पंढरपूरच्या गाभाऱ्यात नक्की काय घडत होते? तर आपण जाणून घेऊया पूर्ण कथा. कथा सुरू होते तापी नदीच्या तीरावरून, जिथे योगी चांगदेव महाराज राहत होते. 1400 वर्षे योगाच्या ताकदीवर त्यांनी मृत्यूलाही जिंकले होते. ते हवेत उडू शकत होते, प्राण्यांशी बोलू शकत होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा दरारा होता. पण त्यांच्या या अथांग ज्ञानाला अहंकाराची वाळीव लागली होती. जेव्हा त्यांनी ऐकले की आळंदीमध्ये 4 मुले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई, जी संन्याशाची मुले म्हणून हिणवली जातात, त्यांची कीर्ती संपूर्ण जगात पसरत आहे, तेव्हा चांगदेवाच्या मनात मत्सराची ठिणगी पडली. त्यांना वाटले, ही लहान मुले माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी असू शकतात? आपली ताकद दाखवण्यासाठी चांगदेवांनी भयानक रूप धारण केले. ते एका क्रूर वाघावर बसले. हातात जिवंत आणि फुटकार टाकणाऱ्या विषारी सापाचा चाबूक घेतला. त्यांच्यासमोर त्यांचे 1400 शिष्य, ढोलताशे आणि अफाट गर्दी घेऊन ते आळंदीच्या दिशेने निघाले. त्यांचा हेतू एकच होता, त्या 4 मुलांना घाबरवून सोडणे आणि आपली सिद्धी सिद्ध करणे. तिकडे आळंदीमध्ये जाऊन ज्ञानोबा आपल्या भावंडासोबत एका साध्या पडक्या मातीच्या भिंतीवर बसून कोवळे ऊन अंगावर घेत होते. त्यांना जगाच्या कोणत्याही मान अपमानाची पर्वा नव्हती. ते तर विठ्ठल नामात मग्न होते. तेवढ्यात एका गावकऱ्याने धावत येऊन सांगितले, माऊली, अनर्थ झाला. योगी चांगदेव महाराज तुमच्यावर चालून येत आहेत. ते वाघावर बसलेत. त्यांच्या हातात साप आहे. ते खूप रागात आहेत. तुम्ही पळून जा. गावकऱ्यांचे बोलणे ऐकून 1400 वर्षांचे ज्ञानोबा फक्त हसले. ते म्हणाले, चांगदेव महाराज एवढ्या लांबून आपल्याला भेटायला येत आहेत, तर आपणही त्यांना सामोरे गेले पाहिजे. पण आपल्याकडे तर कोणते वाहन नाही, मग काय करावे? ज्ञानोबांनी त्या निर्जीव मातीच्या भिंतीवर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, चल ग माऊली, आपल्याला पाहुण्यांचे स्वागत करायचे आहे. आणि मित्रांनो, त्या क्षणी चमत्कार घडला. ती निर्जीव मातीची भिंत जिवंत झाली. ती जमिनीवरून वर उठली आणि हवेमध्ये पक्षासारखी चालत चांगदेवांच्या दिशेने निघाली. श्रोते हो, आता कान देऊन ऐका. ही भिंत आळंदीत चालली होती, पण त्याच वेळी पंढरपूरच्या गाभाऱ्यात एक वेगळा थरकाप उडाला होता. विटेवर उभा असलेला विठ्ठल त्या दिवशी गाभाऱ्यात शांत उभा राहू शकला नाही. देवाने आपले दोन्ही हात कमरेवरून बाजूला केले. विठ्ठलाने पंढरपुरात काय घडले हे माहिती आहे का? विठ्ठलाने पाहिले की आळंदीमध्ये एक महायोगी वाघावर बसून माझे निष्पाप लहानग्या ज्ञानोबावर चालून येत आहे. विठ्ठलाने पाहिले की चांगदेवाच्या हातात जो सापाचा चाबूक आहे, तो साप क्रोधाने फुटकार टाकत आहे. विठ्ठलाला वाटले, जर त्या सापाने किंवा वाघाने माझ्या लहानग्या ज्ञानोबाला, माझ्या सोपानला किंवा माझ्या चिमुरड्या मुक्ताबाईला दुखावले तर मी काय करू? विठ्ठल व्याकुळ झाला. तो देहू आळंदीच्या दिशेने हात दाखवून रडू लागला. विठ्ठल म्हणत होता, अरे चांगदेवा, तुला तुझ्या 1400 वर्षांच्या योगाचा एवढा गर्व? माझ्या अनाथ लेकरांवर तू वाघ घेऊन चालून येतोस? ज्या मुलांचे आई वडील या समाजाने कधीच हिरावून घेतले, ज्यांच्या काही घरी खायला अन्न दिले नाही, आज त्यांच्यावर तू तुझा अहंकार दाखवतोस. जर तुझ्या लेकरांना जराही खर्चटले तर चांगदेवा, मी तुझ्या हा 1400 वर्षाचा योग एका क्षणात भस्म करून टाकेन. मित्रांनो, संताचे रहस्य सांगते की मातीची भिंत स्वतःच्या ताकदीने चालत नव्हती. पंढरपुरातून जेव्हा विठ्ठलाने आपल्या लेकरांना संकटात पाहिले, तेव्हा विठ्ठलाने आपली संपूर्ण दैवी शक्ती, आपले संपूर्ण चैतन्य त्या आळंदीच्या मातीच्या भिंतीमध्ये ओतले होते. स्वतः विठ्ठल त्या भीतीच्या कंडणात शिरशिरला होता. म्हणूनच ती निर्जीव भिंत एका क्षणात एवढी शक्तिशाली झाली होती. ती हवेत उडू लागली. विठ्ठलाने त्या भिंतीच्या रूपाने चांगदेवांना दाखवून दिले होते, चांगदेवा, तू फक्त जिवंत प्राण्यावर निमंत्रण मिळवू शकतोस, पण माझे भक्त एवढे श्रेष्ठ आहेत की ते माझ्या ताकदीने निर्जीव वस्तूंनाही चालवू शकतात. जेव्हा चांगदेवांनी पाहिले एक निर्जीव भिंत हवेत चालत येत आहे आणि त्यावर 4 मुले अत्यंत शांतपणे बसली आहेत, तेव्हा त्यांच्या 1400 वर्षांचा अहंकार एका सेकंदात विरघळून गेला. त्यांना समजले की वाघावर नियंत्रण मिळवणे ही सिद्धी असू शकते, पण निर्जीव भिंत चालवणे हा विठ्ठलाचा साक्षात्कार आहे. चांगदेव वाघावरून उतरले. त्यांनी चाबूक फेकून दिला आणि ते धावत ज्ञानोबांच्या पाया पडले. ते रडत रडत म्हणाले, माऊली, मला क्षमा कर. मी वयाने 1400 वर्षाचा असलो तरी ज्ञानाने तुमच्या अगदी समोर लहान बाळ आहे. विठ्ठल भक्तांनो, ही भिंत चालण्याच्या प्रसंगाच्या अगदी काही दिवस आधी एक अत्यंत रंजक आणि तितकाच डोळे उघडणारा प्रसंग घडला होता. जेव्हा चांगदेव महाराजांनी आळंदीच्या या 4 लहान भावंडाची कीर्ती ऐकली होती, तेव्हा त्यांनी या मुलांना एक पत्र लिहिण्याचे ठरवले. 1400 वर्ष जगलेले योगी, पण ज्यांना पत्र लिहायला बसले
तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. त्यांच्या मनात विचार आला की मी या मुलांना पत्रात काय लिहू. जर मी चिरंजीव लिहिले तर ते वयाने माझ्यापेक्षा खूपच लहान आहेत, त्यामुळे ते योग्य ठरेल. पण जर मी त्यांना आशीर्वाद दिले तर ज्ञानेश्वर हे माझ्यापेक्षा ज्ञानाने खूप श्रेष्ठ आहेत असे लोक म्हणतात. मग मी त्यांना आशीर्वाद कसा देऊ. जर मी त्यांना सादर प्रणाम लिहिले तर मी 1400 वर्षाचा महायोगी एका संन्याशाच्या मुलाला मी नमस्कार कसा करू. अहंकारामुळे चांगदेवांना शब्दाचे कोडे सुटेना. शेवटी त्यांनी ते पत्र तसेच कोरे आळंदीला पाठवून दिले. जेव्हा ते कोरे पत्र आळंदीला आले तेव्हा ज्ञानेश्वरांनी ते पाहिले, पण तिथे बसलेली त्यांची लहान बहीण चिमुरडी मुक्ताबाई ते पत्र पाहून खिळखिळून हसली. मुक्ताबाईने जे शब्द उच्चारले ते आजच्या काळातही माणसाचा अहंकार तोडण्यासाठी पुरेसे आहेत. मुक्ताबाई म्हणाली, अरे रे, हे चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, एवढी योग साधना केली, पण शेवटी काय, हे तर पूर्णपणे कोरेच राहिले. 1400 वर्षे जगूनही त्यांच्या मनाची पाठी कोरीच राहिली. भक्तांनो, मुक्ताबाईचे हे शब्द जेव्हा पंढरपुरात विठ्ठलाने ऐकले तेव्हा देवाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. देवाने पाहिले की माझी चिमुरडी मुक्ताबाई किती सहजतेने जगातील एका मोठ्या योगाचा अहंकार मोडून काढत आहे. पण त्याच वेळी विठ्ठलाला हेही माहिती होते की अपमान चांगदेवांना सहन होणार नाही आणि ते क्रोधाने लाल होऊन आळंदीवर चालून येतील. विठ्ठलप्रेमींनो, भक्ताचे रक्षण करण्यासाठी देवाला प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. आणि तो मग क्षण आला. 4 बाजूने 1400 शिष्यांच्या गजरात वाघावर स्वार होऊन योगी चांगदेव येत होते आणि दुसऱ्या बाजूने एक निर्जीव मातीची भिंत हवेत तरंगत अत्यंत शांतपणे त्यांच्या दिशेने सरकत होती. संपूर्ण आळंदी नगरी थांबली होती. निसर्ग शांत झाला होता. चांगदेवाला वाटले होते की लहान मुले त्या वाघाला आणि सापाला पाहून थरथर कापतील, पाय धरून क्षमा मागतील, पण झाले भलतेच. जशी ती मातीची भिंत चांगदेवांच्या जवळ आली तसंच चांगदेवांच्या हातातील तो विषारी फुटकारणारा साप अचानक शांत झाला आणि तो भिंतीच्या दिशेने झेपावला, पण दंश करण्यासाठी नाही तर त्या भिंतीला नतमस्तक होण्यासाठी. एवढेच नाही, तो क्रूर आणि भुकेलेला वाघ ज्याच्या एका डरकाळीने जंगलातील प्राणी पळून जात, तो वाघ माऊलींच्या तो निष्पाप चेहरा पाहताच शांत झाला. त्याने आपली डरकाळी थांबवली. त्याच्या डोळ्यातील हिंस्रपणा गायब झाला. तो एका लहानग्या मांजरासारखा शांत बसला आणि त्याने आपले डोके थेट त्या चालवणाऱ्या भिंतीच्या चरणाशी टेकवले. असे का घडले माहिती आहे का? कारण त्या वाघाला आणि सापाला समजले होते या भिंतीच्या कणाकणात दुसरा कोणी नसून स्वतः सृष्टीचा निर्माता पंढरीचा पांडुरंग बसला आहे. प्राण्यांना जे समजले ते 1400 वर्ष जगलेल्या माणसाला समजायला उशीर झाला होता. जेव्हा चांगदेवांनी पाहिले की त्यांचे स्वतःचे हिंस्र प्राणी देवाच्या आणि संतांच्या चरणी शरण गेले आहेत, तेव्हा त्यांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडला. पंढरपुरातून विठ्ठलाने जेव्हा प्राण्यांची ही भीती पाहिली तेव्हा देवाचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. देवाने दाखवून दिले की अहंकाराचा डोंगर कितीही मोठा असला तरी भक्तीच्या एका लहानशा कणासमोर त्याला झुकावेच लागते. तर माझ्या लाडक्या विठ्ठल भक्तांनो, विठ्ठलाची ही माया आणि माऊलींची ही भिंत चालवण्याची कथा ऐकून जर तुमच्याही अंगावर काटा आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये माऊली ज्ञानोबा माऊली लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या या लाडक्या विठ्ठलप्रेमी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच अंगावर काटा आणणाऱ्या कथेमध्ये.